महिलाचं असं होते की साडीवर जास्त वय दिसते, म्हणजे त्यांच्या वय 40-50 असेल तर त्यांनी आणखी 60 वर्षाच्या आणखी जास्त दिसते. पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही साडी वेअर केली तर तुम्ही नक्कीच छान दिसाल आणि हा मॉडर्न टच दिसेल, स्टायलिश नक्की. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 40 ते 50 वयाच्या स्त्रियांनी अशा प्रकारे साडी नेसा जेणेकरून तुमचे वय ही 10 वर्ष कमी दिसेल, म्हणजे 30वं वर्ष 30 दिसेल. रेडी. तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटेस्ट आहात. तुमच्यासाठी घेऊन आले मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळेल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फुटवेअर घालूनच साडी नेसा. आता फुटवेअरमध्ये कोणते? आता तुम्ही स्लिम म्हणजे फ्लॅटवाली चप्पल घालत असेल, सँडल घालत असेल, तुम्ही थोडी मीडियम हिलची सँडल घालत असेल, नाही तर फुल हिलची सँडल घालत असाल, तर तशा प्रकारे तुम्ही साडी नेसली पाहिजे. आता फुटवेअर असं फ्लॅट असेल तर तुम्ही फ्लॅट चालेल, फक्त तुम्ही सँडल मीडियम हिलची सँडल घालत असेल आधी तुम्ही हिल घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही साडी वेअर करा. कारण साडी वेअर करताना आपल्याला माहीत होऊन जाते जमिनीचा आणि साडीचा अंतर हा तुमच्या दिसला गेला नाही पाहिजे. नाहीतर असं होऊन जाते की आपण साडी आधी वेअर करते नंतर फुटवेअर करते तर साडी ही वर दिसते, म्हणजे आपली फुटवेअर विजिबल होतात आणि ते चांगलं दिसत नाही आणि तुमचा लुक हा बेकार लुक दिसते. तर म्हणून तुम्ही साडी वेअर करायच्या आधी तुम्ही सँडल वेअर नक्कीच करा. नेक्स्ट स्टेप, तुम्ही नाभीची लाईन राहते ना, एका साईड मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. नाभीची जी लाईनमध्ये तुम्ही नॉट बांधला पाहिजे पेटीकोटचा. आता पेटीकोट हा तुम्ही आपण साडी वेअर करत राहते तर साडीचा जो पोर्शन राहते, म्हणजे साडी ही रुंदी राहते, रुंदीने जे लांबी रुंदी जे काही असे XYZ तर ते त्याच्या पोर्शनमध्ये ते साडी अशी घोरती पण गेली नाही पाहिजे आणि खूप वरतं पण नाही आला पाहिजे जमिनीचा वरती भाग. तर त्याच्यामुळे तुम्ही तंतोतंत जमिनीच्या आणि साडीचा जो आहे तंतोतंत तुमच्या याच्याने साडी नक्कीच वेअर केली पाहिजे, नाही तर जास्त घोरली पण नाही पाहिजे. हे पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन साडी वेअर करा जेणेकरून तुमची साडी ही चांगली दिसेल. आणि हे पेटीकोट कोणता यूज करायचा? पेटीकोट मी तुम्हाला हायली रिकमेंड करते की कॉटनचा पेटीकोट अवॉइड करा. आता तुम्ही 40-50 वय असेल तर आता तुम्ही त्या वयामध्ये तुम्ही कॉटनचा पेटीकोट यूज करत असेल, पण कॉटनचा पेटीकोट काय करतात की वॉल्यूम घेतात. आता तुम्ही जाड स्त्री असेल तर त्यांच्याने वॉल्यूम घेतात तर आणखी तुम्ही जाड दिसाल. बारीक स्त्री असेल तर त्यांनी तेवढं काही कॉटनचा पेटीकोट यूज केला तरी चालेल, पण जाड स्त्री असेल त्यांच्या वय 40-50 असेल तर त्यांनी कॉटनचा पेटीकोट हा हमखास अवॉइड करा. तुम्ही बॉडी शेपर यूज करा, जेणेकरून बॉडी शेपर काय करतात की आपला पूर्ण बॉडी शेप घेतात आणि बॉडी शेप घेतल्याने तुमची साडी ही परफेक्टली दिसेल आणि तुमची साडी ही फुगणार नाही आणि आणखी तुम्ही लट दिसणार नाही, आणखी तुमचं वय जास्त दिसणार नाही. म्हणून तुम्ही बॉडी शेपर यूज करा आणि कॉटन पेटीकोट हा अवॉइड करा. त्या पदरचा प्लेट पण बारीक करा, बारीक घ्या. पण पदरचा प्लेट हा बारीक का बरं घ्यायचा? आता हे जे बॉर्डर आहे, मी साडी वेअर केली, हे जो बॉर्डर आहे एवढीच बॉर्डर तुम्ही एवढीच तुम्ही पदर केला पाहिजे, पदरच्या निर्या केल्या पाहिजे. आता मी एवढी बॉर्डर आहे एवढी पण करू शकते, इथपर्यंत ह्या हाताच्या बोटापर्यंत इथपर्यंत करू शकते, पण ते केलं तर तुमचं वय आणखी जास्त दिसते. तुमच्या नवीन टच द्यायच्या जेवढी बॉर्डर आहे तेवढी बॉर्डर एवढी प्लेट्स केली पाहिजे. आणि ज्या साडीची बॉर्डर ही खूप मोठी असते तर त्याला फोल्ड करा, म्हणजे त्या बॉर्डरची तुम्ही दुमती मारून तुम्ही प्लेट्स करू शकता आणि छान दिसते, खूप सुंदर दिसते. तुमचे हे पदरच्या प्लेट्स हा मोठी बॉर्डर असेल तर ते फोल्डिंग दिसेल इथून समोरून, पण जे खालच्या पोर्शन आहे तर ते मोठी बॉर्डर तुमचं दिसेलच, फक्त इथूनच दिसणार नाही. तर हे पॉईंट तुम्ही लक्षात घेऊनच तुम्ही साडी वेअर करा खरंच. आणि तुम्ही निर्या करतात, आपला निर्या हा तुम्ही मोठ्या करा नको, कारण मोठ्या कराल तर ते जास्त 4-5 प्लेटा दिसेल आणि तुमच्या प्लेट्स हा चालताना दिसणार नाही आणि साडी ही थोडा पेटीकोटसारखा दिसेल, थोडा वॉल्यूम दिसणार, म्हणजे निर्याचा जो वॉल्यूम आहे तो दिसणार नाही आणि छान दिसणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही निर्याच्या प्लेटा छोट्या छोट्या करा जेणेकरून खूप सुंदर दिसेल. जितक्या जास्त निर्या होईल तितकी साडी ही तुमची उठून दिसेल. तर साडीच्या निर्या हा प्लेट्स हा छोट्या छोट्या केल्या पाहिजे. नेक्स्ट पॉईंट सांगते, पिन. आता पिन कोणती यूज करायची? आता खूप साडी आपण वेअर करतो, साडी वेअर करताना आपण सेफ्टी पिन यूज करतात. ते सेफ्टी पिन राहते, साधी सेफ्टी पिन राहते ते अवॉइड करा. कारण साधी सेफ्टी पिनने काय होते की साधी सेफ्टी पिनने आपली साडी ही ब्लाऊजमध्ये साडी पिन चालली जाते, तर ते त्याच्यामध्ये आणि निघत अजिबात नाही. तर ते साडी पण डॅमेज होते आणि ब्लाऊज पण डॅमेज होते. आणि साडी महागाची असो तर आपण साडी सस्ती पण असो महागाची असो, पण सेफ्टी पिन ही बॉल पिन सेफ्टी पिन यूज करा जेणेकरून तुमची साडी नाही होणार आणि ब्लाऊज पण डॅमेज नाही होणार. तर तुम्हाला सेफ्टी पिन यूज करायचं तर बॉल पिन सेफ्टी पिन यूज करा.
नेक्स्ट टिप आहे की आता साडी वेअर करत नसाल, तुमची सिंगल हँड साडी वेअर करता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊन साडी घ्या आणि साडी ही चापून चोपून नेसा आणि खूप परफेक्टली नेसा, जेणेकरून तुमची साडी ही उठून दिसते. आणि मी तुम्हाला एक सांगते की साडी ही परफेक्ट नेसली तरच तुमची साडी ही खुलून दिसते. आणि साडी तुम्ही घाई गडबडीत आणि कोणाच्या चला बा आपल्याला जायचं आहे आणि 5 मिनटात आपण वेअर करतो आणि पटकन चाललं जातो, पण साडी ही पद्धत तुमचा साडीचा पूर्ण रोल होते पदरवर, निर्यावर. आणि हे परफेक्ट नसेल तर तुमची साडी ही चांगली दिसत नाही. म्हणून तुमचे निर्या आणि पदर हा परफेक्ट करा, जेणेकरून तुमची साडी ही उठून दिसते. नेक्स्ट आहे पॉईंट ब्लाऊज. आता ब्लाऊज हा परफेक्ट साडीचा मेन रोल करते ब्लाऊज साडी किती महागाची असो किती सस्ती असो, पण ब्लाऊज तुमच्या परफेक्ट नसेल तर साडी उठून दिसणार नाही. आता साडी तुमच्या परफेक्ट तुम्ही वेअर करा, पण ब्लाऊज हा परफेक्ट राहिला पाहिजे, म्हणजे परफेक्ट फिट असलं पाहिजे आणि थोडं स्टायलिश लुक द्या ब्लाऊजला. आता साडीवरचा ब्लाऊज कधी होते की साडीवरचा ब्लाऊज आपण वेअर करतात, पण कधी कधी असं पण करा की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण यूज करा, कधी मिसमॅच ब्लाऊज यूज करा, जेणेकरून तुमचा लुक हा छान लुक दिसेल, तुमच्या लुकला चार छान लागेल. अशा प्रकारच्या ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करा. नेट फॅब्रिक द्या आणि जॉर्जेट फॅब्रिक द्या आणि कॉटनची साडी असेल तर थोडा वर्क करा ब्लाऊजला, जेणेकरून तुमची साडी 4 चौकामध्ये तुमची उठून दिसेल आणि तुमच्या लोकांचं लक्ष तुमच्याकडे आलं पाहिजे असं तुम्ही ब्लाऊज नक्की शिवा आणि साडीही परफेक्ट घाला. तर एवढे टिप्स आहे, एवढ्या टिप्स तुम्ही फॉलो करून तुम्ही साडी वेअर केली तर नक्कीच तुम्ही छान दिसाल, तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल, स्टाईलिश दिसेल, रिच लुक दिसेल. आणि तुमचं वय 40-50 असेल तर ह्या फॉलो करून तुमचं वय ही कमीच दिसेल 10 वर्ष. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.